हा म्हणजे सर्वज्ञानी, हा लीला विश्वंभर याच्या चमत्काराच्या कथा गावोगावी लोक सांगतायत आणि अगदी एकदा सुद्धा हा माझ्याकडे आला नव्हता. कृष्ण किनारा या डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या कादंबरीवरील संहितेचे आज अभिवाचन सादर करण्यात आले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार. आज कार्यक्रमाला अगदी उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. समोरची संख्या बघून खूप आनंद होतोय आणि आमच्या सादर करताना आनंद व्यक्त होतो. आणि बरीच नवीन चेहरे दिसतात, त्यामुळं माझ्यामध्ये माउथ पब्लिसिटी चांगली होती. हे असंच चालू ठेवा आणि असाच दरवेळेस प्रतिसाद मिळू द्या. अर्थात आजच्या भक्तांनी थोडंसं श्रेय जातं याचं, कारण इतके दिवस आपली घरचीच लोक होती, पण आज आपण पाहुण्यांना बोलतो. असं पुणे नगर वाचन मंदिर विवेवाडी शाखेतर्फे मी सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आज आपल्या वाचन कट्ट्याचा 4था कार्यक्रम आहे. नमस्कार. आज कृष्ण किनारा या कादंबरीचं अभिवाचन कुठे होणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या कलाकारांचा मी थोडक्यात परिचय करून देते. पहिल्या आहेत सुप्रिया वाईकर. या काव्य आणि कविता लेखन करतात. कवी संमेलनात पण सहभाग घेतलेला आहे त्यांनी. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळाला आहे. आई या कथा, हृदयरंग कविता आणि अरुणा ढेरे कृष्ण किनारा यावर अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. साहित्य परिषदेत पुस्तक परीक्षण करतात. सरांना विनंती करते त्यांचा सत्कार करते. प्रसाद भोजवडेकर यांनी नाटकात वेब सिरीजमध्ये अभिनय केला करतायत. सध्या काष्टी काउच ही सिरीज त्यांची चालू आहे. अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम केले आहेत. नाटकासाठी संगीत संयोजन करतात. वीर सावरकर यांच्यावरील चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केला आहे. सायली शहा नाटकामध्ये त्यांनी अभिनय केला आहे. हृदयरंगमधील प्रेम कविता, आई या विषयावरील कथा आणि कृष्ण करणारा यांच्या अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम केले आहेत. या लेखक आर्टिस्ट आहेत. उत्सुकता काढत नाही, सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला कार्यक्रमाची वाट पाहता तसं स्पष्ट दिसतंय. कृष्ण किनारा या कादंबरीचं आज अभिवाचन होणार आहे. तर मी सुप्रिया वाईकर, सायली शहा आणि श्री घोटवडेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. ईश पुणे निर्मित, अरुणा ढेरे लिखित, राधाकृष्ण प्रेमावरील कृष्ण किनारा या कथेचे आम्ही अभिवाचन करत आहोत. राधे राधे. राधा आली या राजमंदिरात खरंच, पण प्रतिहारीने सांगितलं तेव्हा कृष्णाने अस्वस्थपणे केसातून हात फिरवले. न राहून तोच आपल्या कक्षाबाहेर निघाला. तेवढ्यात ती आली. वारापाशी थांबवली. तोही स्तब्ध. किती दिवसांनी पाहतोय ना. दिवसांनी कसलं, वर्षांनी, युगांनी म्हणलं तरी चालेल. जर ही राधाच आहे यावर विश्वास ठेवायचा झाला तर वाट बदलून गेली. ती पुढे आली. अगदी त्याच्यापासून 4 हातांवर येऊन उभी राहिली आणि एकदम हसली. हनुवटी उठत तिनं विचारलं, काय बघतोयस रे? हे हसू तुझं अगदी बदलायला पण लागली. इतकी म्हातारी व्हायला आलीस तर तशीच हसतेस ना, 14-15 वर्षांच्या पोरीसारखी. आणि तो हनुवटी उचलून प्रश्न विचारणे तसंच आहे. तू तीच आहेस. प्रश्न चुकला तुझा. मी काय बघतोय ते तुला माहिती, माहित होतच पूर्वीपासून. किती बघतोयस असं विचारायची तुझी सवय. म्हणजे विसरला नाहीस? कधी भेटू तुला सांग आणि कुठे? तसाच मंगवडा असेल अजून. खरंच भेटशील? अरे तेवढ्यासाठी तर आले. इतकं अंतर आहे मी. उद्या समुद्र काढली असंच दिवेला गेल्यानंतर किती देवळं बघ छोटस. तू थांब. हो, पण तुला येता येईल?
राजा आहेस. कृष्णानं तिच्यासाठी आसन सरकवलं आणि बाहेर हात दिले. सेवक धावत आत आला. त्यानं सूचना दिली, नको कृष्णा, आता काही नको, मी निघते. मला माहिती इथे द्वारकेला येणं आणि माझ्याकडे इथे येणं यासाठी एवढं काही ओरडण्यास तू धीर करू. मी तुला इथे थांबवत नाही ग. फक्त सेवकाने दुधाने भरलेला पेला तिच्या पुढ्यात धरला. डोळे मिटून तिनं उचलून एक बार कृष्णाकडे पाहिलं आणि हात पुढे केला. पण तिचा हात पेल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कृष्णानं त्वरेनं तो तख्तातून उचलला होता. सेवक मान लवकर बाहेर गेला. मला उशाळ करू नकोस. येते रे. कृष्णानं हातात पेला धरत स्वतःशीच एक सुस्कारा टाकला. पण हा रिकामा पेला एवढं सांगेल, तू दिलंस तर बीज देखील घेईन मी कृष्णा म्हणायची तेव्हा. आता तरी काय दूध थोडंच प्यायली ती. समुद्रावरची उतरती संध्याकाळ एवढी एकटी असते, एवढी अमर्याद असते, हे मला ठाऊकच नव्हतं. माझी यमुना असे एकटी करणारी नव्हती. उलट कृष्ण माझ्या बरोबर नसतानाच्या कितीतरी अशा वेळा होत्या की जेव्हा यमुनेपाशी जीवाचं रहस्य सहज सांगितलं होतं. मन हळूहळू उकलत नेण्याची जादू यमुनेच्या गडद खोल पाण्यात मुळातच कशी आहे हे मी अनुभवलं होतं. पण हा समुद्र, त्याच्या अफाटपणाला सीमा नव्हती. निर्मनुष्य एकटं वाळवंट, भण भण वाऱ्यावर घुमणारा पाण्याचा आवाज, अजस्त्र काळा आवाज, सूर्यबिंब लक्कन वेळणारं क्षितिज, क्षितिजभर लाटांचा नाच पाहताना माझा जीव नुसता घाबरा झाला. कुठून कुठे आलो आपण आता या भयात आणि कशासाठी? खरंच का आलोय आपण इथे? हे वाळवंट, हा समुद्र बाहेर. पण आपण हे दृश्य प्रथमच पाहत आहोत हे तरी खरंय का? ही तहान, हा भीषण काळाचा आवाज, हे सोनेरी उन्हाला गिळून उसळणारं जीवन, हे सगळं तर पाहिलंच आहे आपण, अनुभवलंही अजूनमधून. तेव्हाही अशाच खात्याचा होतो आपण. पुन्हा एकदा सरत्या वयात तसाच अनुभव घ्यायला आलोय का? की पुन्हा आता तेच आहे अखंड भोवती? कृष्णाशी बोलणं हे केवळ निमित्त तर नाही शोधित आपण. अदृश्याच्या वाटेवरची ही भेट काय दाखवणार आहे मला? कुठे वळवणार आहे मला? तिला एकदम उदास वाटलं. त्या लहानशा देवळात कोणी दिवा लावला होता. वाऱ्यानं तो फडफडत होता पण दिसला नव्हता. आज कोणती मूर्ती होती कोणास ठाऊक. त्याची जरुरी राजाला वाटली नाही. तिनं देवळाच्या पायरीवर पाठ टेकली आणि समोरून तो आला. सूर्यानंतरचा उजेड अजून अंधारावर रेंगाळत होता. वारा बनून त्याचा उत्तरीय भरभरीत भरभरत होतं. राधेनं उठण्याचा प्रयत्न केला पण तिला उठताच आला नाही. तो आला. सहजपणे तिच्या शेजारी पायरीवर बसला. तिच्या हातात त्यानं आपली बोटं अडकवली. त्या लांब निमुळत्या बोटांना स्पर्श करताना तिला एकदम आपल्या तरुण वयाचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं. कितीदा या बोटांनी तिच्या हातावर मेहंदी रेखाटली होती. पायावर आलता काढला होता. कितीदा तरी तिचे ओठ गिळवले होते. तिचे केस फुलवले होते. तिच्या त्वचेचा थरार फक्त लग्नाच माहिती. राधेनं ती बोटं हळूहळू ओढून घेतली आपल्या ओंजळी. बासरी आणली असतीस तर वाजवली असती रे पुन्हा. नाही राधे, द्वारकेच्या या समुद्रावर तुला ऐकू आली नसती तिने. हा आवाज येतेस ना पाण्याचा, जोडवा किती वाऱ्याने. इथे बासरी वाजवायची आणि माझ्याजवळ कुठे बासरी. म्हणजे वेडाबाई, गोकुळातून निघालो तेव्हा तुझी हिसकावून घेतेस की तिच्यानंतर पुन्हा कधी बासरी आलीच नाही माझ्या. मला वाजवायची नव्हती म्हणून मग मिळवली नाही मी फार 8 तासानं. कृष्णा, तुझ्या निघून जाण्याने मागे केवढा आकांत उठला हे तुला कधी समजलं का नंतर? तपशील नाही कळलं. म्हणजे
होता म्हणून त्याची खरंच जरुरी होती. असा निर्दय आहेस ना हे जसं काही ठाऊकच नव्हतं मला. मग इथवर तरी का आले मी? का आले सांग ना. आता केस पांढरे झाल्यावर, सगळं भोगून सोसून झाल्यावर मी आले कशाला इतक्याला? तुलाही मी कशाला सांगायला हवं. आपण भेटलं तर भागच निदान मला तरी अपूर्ण आयुष्य घेऊन मरता रस्ता आलेला आहे. माझ्यापाशी काय राहिलं रे तुझं? काय ठेवलंयस तू? घे बघून. हे सगळं दिलं तुला. बाहेरचं दिलं आणि आतलंही. आता मागे ठेवलंच काय आहेस? मी तुझ्या जगण्याची गोष्ट करतोय. एका दिलंस, सगळं उतरून दिलंस, पण मीही तुला दिलं ना. एक जिवंत नसलंस ते दुःख दिलं. ते घेतलंस कुठे? कसं ठेवलंस? कुठे ठेवलंस? मला त्या सगळ्या अनुभवांचं देण्यास वाजून. तुला माहित आहे हे सगळं? मला वाटलं नव्हतं, पण तुला सगळं समजलं होतं ना? सगळं समजलं. असं खोटं कसं म्हणून तुझ्याजवळ सगळं नव्हतंच समजलं. निदान तेव्हा मग पुढे निरनिराळ्या वळणांवरून मागे पाहता मागच्या गोष्टींचे नवे नवे अर्थ पण कळत गेले. पुष्कळसं नंतर उघडतच गेलं. उदाहरणार्थ तुझ्याबद्दलच बोलू. इतर गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ तरी कुठे? तुलाच बाई, तुलाच उलगडलं मी नव्या नव्या. ते कसं? विचारू नकोस ना. सुरुवातीला पुरवून जाशील, मग सगळंच ऐकावं लागेल तुला. मग पश्चाताप करशील. पुढे आता कसला भाग घालतोस मला? डोक्यावरून इतकं पाणी वाहून गेल्यावर कसली कुणाची भीती? खडखडत ऐकेल मी. सांग. ऐक, रुक्मिणीने एका ब्राह्मणार्थी मला पत्र पाठवलं. प्रेमपत्र. तिनं मला बोलावलं होतं. म्हणतो तो मला घेऊन जा. मी फारसा विचार नाही केला. गेलो आणि तिला घेऊन आलो. तिला शिशुपाला द्यायचं घालत होतं. मी तिला तिच्या माझ्या बळावर जिंकून आणलं. तिला घेऊन रथ ओढत होता माझा आणि तिला स्वप्न करत होती. परिकथा प्रत्यक्षात यावी तसं तिला काहीच झालं असं. आणि तिचा जो धुंद चेहरा पाहून परत वाटलं. मी होय राधे, बदलूस. स्त्री किती उत्सुक होऊ शकते, किती अर्पण करू शकते आणि भावनेच्या एका विलक्षण धोक्यावर किती उच्च टोकाला जाऊ शकते. मी फक्त तुझ्यात पाहिलं. मला तेव्हा कळलं रुक्मिणीची धुंदी खोटी नव्हती. पण तुझ्याची घडवलेली कोणी आजवर पाहिली, अगदी आजपर्यंत नाही पाहिजे. सांग, अजून सांगतोस ना? तशी टोकालाही जाऊन न घाबरणारी आणि मनात आणलंच तर सोशल्याच्या कमाल मर्यादेपर्यंत स्वतःला तारणारी पुरुष राहते. भावेशी लग्न केल्यानंतरची गोष्ट सांग. भावे ती कामिनी कांता शोधून मी सापडलं. तिचे मी खूप प्राण केले. तिचा राग तिच्या आटोक्यात राहणार नाहीच, तेही मी पुष्कळ समजून गेलो. पण एक दिवस मी देखील राहतो. तिचं तोड पाहू नये इतका संताप. पाठीशी हात बांधून येरझारा घरात राहिलो आणि एकदम तू आठवलीस. होय राहते, एकदम तूच. एक दिवस आपला भेटायचा संकेत असूनही मी आलो नव्हतो. आठवतो तुला? तू वाट पाहत होतीस नेहमीच्या ठिकाणी. समजलं संध्याकाळ उठून मी आलोच नाही. रात्र काटायला लागली तेव्हा तू परत निघालीस. हळूहळू रडत रडत चालली. मी अर्ध्या वाटेवर तुला भेटतो. नेहमीसारखाचा नाटकीपणा करून एकदा तुझे पाय धरले. तुला आठवतं का तू काय बोललीस? हो, आठवतंय कृष्णा, मला आठवतंय. माझा राग इतका द्वेषानं उफाळून आला की तुला तसंच पायाने धुडकावून धावत सुटावं. पण मी हळूहळू खाली बसले. केवढे रागावले होते मी. खाली बसले आणि धुळीतला तुझा चेहरा पुसत रडत राहिली. हो ना रे? होय, मी कधीच विसरू राहिलो बसत. त्या दिवशी मला तुझ्या प्रेमाची शपथच पडली. आणि मग भावीतही मी तुला पाहू नाही शकतो. ही माझी लाडाची असली तरी. कृष्णाने चमकून तिच्याकडे पाहिलं. पांढरे गुरगुरते केस आवडत ती शांत ऐकत होती. वारा तसा धोधो होता.
द्वारका हळूहळू झोपी गेली होती. देवळातला दिवाळी विजू झाला होता व चंद्र मात्र पूर्ण उगवलेला. ती पौर्णिमेचीच रात्र होती. तुला खरं सांगायचंय ते तर तू अजून सांगितलंच नाहीस कृष्णा. अरे आज नाही सांगितलंस तर केव्हा सांगशील? सांगून टाक. हेही ऐकायला आलीये मी. एवढं ओळखतोस तू मला आणि मला काही सहन होणार नाही असं अजूनही वाटतंय. कृष्णाने एकदम उत्तर दिलं नाही. त्याची नजर दूरपर्यंत गेली. दाट काळोखात उसळणारं पाणी पाहताना त्याला वाटलं एकट्या राधेच्या सोसण्याचा प्रश्नच नव्हे होता. प्रत्येकीला सोसावा लागणारा हा अटळ भगवान किंवापासून आईच्या पदराला कदाचित सृष्टीच्या जन्म तसा झाला असेल. मागण्याची पहिली बाई असेल किंवा कदाचित सर्जनाच्या वरदानाची दुसरी बाजू असेल. चटका लावणारी दुसरी बाजू. त्यांच्यापैकी किती जणांना याचा भाग आहे? फार थोडं. बाकीचे सगळे आजार. कोणी अंधळ्या, कोणी बधी, कोणी गांधारी सारख्या हेतुपूर्वक स्वतःला बांधून घेणाऱ्या आणि कोणी वेळ आपल्या पेड्यांनाही फूटमाळा समजला जातो. पण राधा तशी, द्रौपदी तशी यांच्यासारख्या फार थोड्या आणि पुन्हा त्या कुठे एकसारख्या आहेत. प्रत्येकीच्या तारा निरळ. सोसण्याच्या वेगळ्या, स्वीकारण्याच्या वेगळ्या, नाकारण्याच्या वेगळ्या आणि लढण्याच्याही. तरी सुद्धा राधे, द्रौपदीमध्ये तुझी आठवण मिळाली. अरे ऐक राधे, कधी ना कधी मलाही हे माझ्यातून विसायचंच होतं म्हणून सांगतो. ऐक कृष्णा, तू द्रौपदीबद्दल मला सांगणार आहेस? होय राधे, मला आठवते राधे, मी तुला एक सुवर्ण कंकण दिलं होतं. एकदा तुझ्या नकळत मागे उभं राहून तुझ्या पदरात टाकलं होतं. पण तू वळून पाहिलंस तर वैजन अपेक्षेनं पाहत राहिलं तुझं. वाटतं तू आनंदून जाशील, मिठी घालशील पायाला. तुझा लग्नातला चेहरा प्रथम कोवळ्या सुखाने भरला भाव. हे मला द्यावं असं तुला वाटलं, यात केवढं सुख आहे माझं. हे तू हातात घातलंस. आपण यमुनेच्या पाण्यात पाय सोडून एकमेकांना गुंतवत बसलो. तुझ्या आवडीसोबत पावलातून काढताना तेव्हा मी केवढा तुटतो. पण जाताना तू काढलाच हातात आणि घरलंच का माझ्यामध्ये. असा दुखावून रडू नको रे. तुला ते परत देताना मी जास्त दुखावली राजा. अरे अनेकदा वाटतं माझ्या पदरात तू सोडून टाकतोस, त्यामुळे उजळतो बघ माझा पदर. उजेड अगदी आतपर्यंत पोहोचतो आणि बघता बघता त्याचाच होतोय कालिया. लांब फडांनी डोलणारा, विळखे घालणारा काळा साप. तो डसतो कडकडून. मी आत बाहेर काही ठिक्कर पडत जाते. माझ्यासारख्या बायकांचं हे नशीबच आहे. पण हे जाणून तू का करतोयस? परीक्षा घालतोयस माझी? उद्या लाल पाठ घेऊन आले तर मग डोळ्यात पाणी आणशील, चंदन लावत राहशील, माझ्यापेक्षा जास्त फळफळत राहशील की हे सगळं हवंच आहे तुला व्हायला? आणि अगदी हेच विचारलं होतं द्रौपदीने त्याला. अगदी हेच शब्द होते तिचे की हे हवंच होतं का तुला व्हायला. तिचा प्रश्न होता, त्याचा संदर्भ केवढा भयानक होता. त्याला वाटलं एका क्षणी राधेच्या प्रार्थनाकडे त्यानं सरळ पाठ फिरवली खरी, पण मग फिरून द्रौपदीच्या रूपानं राधेचा भाऊ त्याच्यापुढे विराट होऊन उभा टाकला. त्यानं कृष्णाला तसं पाठ फिरवून जाऊ दिलं नाही. कौरव पांडवांच्या युद्धाची हकीकत ऐकली असेल. हो ऐकली ना. तू द्रौपदीची लाज राखलीस हे माहिती आहे, पण माधवा तू हे पोहोच कसं दिलंस रे? मी ऐकलं ना तेव्हापासून अस्वस्थ आहे. तुझ्याशी बोलण्याच्या गोष्टींमध्ये ही एक होती बघ. अरे तू इतक्या उशिरा कसा जागा घातलास, कसा त्या दुष्टांना घालून दिलास तुझ्या पदराला? हा इतका अंतर पाहिलास तरी कसा रे? शेवटी तूही पुरुषच ठरलास कृष्णा. माझ्यापासून याचं उत्तर नाही. पुढे एकदा द्रौपदीने मला हे विचारलं. वनामध्ये तिला भेटलो तेव्हा चकितच झालं. युद्ध सभेनंतर प्रथमच पाहत होतो मी तिला. अगदी साधा वनवासी वेश दिसा आणि मोकळी केस.
तिचं ते अलंकार विहीन रूप पाहताना मला ते भरून आलं. चिन्हाचा नेहमीसारखा चमचम होतं. साईचा तजेला असावा असा एक स्निग्ध ओलसर तजेला होता त्या. आणि डोळे यमुनेच्याच एखाद्या डोहा इतके खोल. मला वाटलं की युवराज्ञी द्रौपदी आणि महाराणी द्रौपदी पेक्षा तिचं हे शृंगाराशिवायचं रूप किती भरून. आणि असं वाटलं म्हणून माझा उत्सव. बहुतेक पुरुषांना स्त्री आवडते ती अशीच. तिचा अभिमान, तिचा तेजस्वी वावर, तिचा लख्खपणा ते सोसत नाही पुरुषांना. ती थोडी मऊ असते. आपण तिच्यासाठी जे केलं त्या तिच्या कडकपणात थोडा मोडा, सूर जरा तलप व्हावं, शोषण तिला जरा दुखावं असं मला तर नाही आवडलं. मी खरंच समोर. तेव्हा द्रौपदी हळूच हसून म्हणाली, तू सगळं पाहत होतास तरी मी म्हणेपर्यंत तुझा हात उचलला नाही. मी सत्याला झोडले, आकांत मांडला मी यासाठी, पण तुला माझं ते तडपडणं पाहून न्याय द्यावासा वाटला नाही. त्या षंडांच्या सभेत मी जीव वापरला स्त्रीच्या प्रतिष्ठेसाठी कृष्णा, पण तुला माझ्या त्या धडपडीचं सार्थक करावंसं वाटलं नाही. तुम्हाला तुझा धावा करायला लावलास, तुझ्या विनवणी केल्या मी, आणि मग तू पावलास, कृपावंत झालास. मग मोठ्या चमत्काराने झाकलीच माझी लाज. दीनदयाळा का केलंस असं? त्या सभेत माझी लाज आधीच उघडी पडली होती रे. आधीच तिच्या चिंध्या झाल्या होत्या. कुणी सुद्धा नव्हतं माझे सासरे नव्हते, नवरे नव्हते, आणि तूही नव्हतास कृष्णा. त्या क्षणी मी होते फक्त एक बाई. माझ्या स्त्रीत्वासाठी मी तडपडले, पेटले. तू त्याची प्रतिष्ठा राखलीच नाहीस कृष्णा. तू ऐकलीस फक्त मी केलेली तुझी स्तुती. ऐकलास मला धावा, आणि भक्तांच्या हाकेला धावून जाण्याचं तुझं ब्रीद पाळण्यासाठी तू आलास. माझ्यासाठी नव्हे, माझ्यासाठी यायचा असतास हे सारं तू घडून दिलं नसतंस रे. की तुला सगळं असं घडायला हवं होतं. कशासाठी कृष्णा, का म्हणून? तुला हे विचारलं लागेल आणि मला वाटलं तूच माझ्याकडे उभेस. तूच विचारतेस हा प्रश्न. तुला सोडून मी निघून आलो ना कोकणातून. नंतर तुझं काय झालं असेल याचा विचार सुद्धा केला नाही. पण द्रौपदीने हा प्रश्न केला आणि वाटलं तुझ्या वाटचा हा प्रश्न द्रौपदीला विचारते. मी उत्तर नाही दिलं. का उत्तर नाही या प्रश्नाला? आहे उत्तर आहे, पण हे उत्तर बाईला स्वीकारता येत नाही. सोसलेल्या बाईला ते स्वीकारायचं काहीही कारण नाही, म्हणून ते उत्तर द्यायचं नसतं हे मला माहिती. मी समजले नाही तुझं बोलणं कृष्णा. राधे, तुला यमुनेमधली पाणवेली चारी आठवतात का? हो आठवतात ना. एकदा मी नको म्हणत असताना कमळ तोडायला गेलीस आणि फसला तुझा पाय त्या जाळ्यामध्ये. आठवतं? हो. घाबरून हाक मारलीस म्हणून माझा हात धरून हळूहळू बाहेर पडलीस. आठवतंय सगळं. मग समजेल तुला माझं बोलणं थोडं. खूप गोष्टी तुझ्यामध्ये पूर्वीच्याच सापडतात पण मला अजून देखील. कदाचित म्हातारा झालायस म्हणून लहानपणाच्या जास्त जवळ असशील. पूर्वी पण असाच होता. उत्तराची एकदा तू अशी फिरवून सांभाळण्याचा की वाटायचा हा प्रसंग अगदी असाच घडलाय. मग बाकीच्या बाजूंचा विचार मनात यायचाच नाही. तुला मात्र सगळं ठाऊक असायचं. तू मनोमन हसतशील तेव्हा. पण माधवा, इतक्या वर्षांनी मला एक गोष्ट मात्र समजून चुकली. वाटतं की इतर बाजू समजूनही फरक पडत नसतो रे फारसा. घटना तर घडून गेलेली असते, तिला असंख्य बाजू असतात. ही वस्तुस्थिती असते. दरवेळी आपल्याला कापतं नव्या बाजूच्या धाऱ्या. शहाणं व्हायचं म्हणजे ते काय रे? दरवेळी नवी बाजू, नवी धार. पण जखमांचे अर्थ दरवेळी ते कसं करणार? पण मग त्या जखमांचं काय करायचं असा निर्णय दरवेळी वेगळा असतो. तिला नकार द्यायचा की तिचा स्वीकार करायचा, तिचा प्रतिशोध घ्यायचा, तिला क्षमा करायचा, हे सगळं दरवेळी निराळं ठरतं. आणि ते ठरवताना मात्र त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आपण असतो. आपणच आपण. असं म्हणतोय तर मग विचारू तुला. आता चंद्र माथ्यावरच चढून आला. देवळातला दिवा कधी दिसला त्यांना कळलंही नव्हतं.
भोवतालच्या काळोखावर चांदण्यांचे लहान लहान कुंचके जमून हलत होते. डोळे विस्फारून समुद्रावर पाहत होता. आभाळावर चांदण्यांचा खच होता. पाणी तसंच अमानुष आवाज करत किरवल्यासारखं ऐकू येत होतं. कृष्णाने अंगावरचा शेला काढला आणि रागेच्या खांद्यावरून लपेटून घेतला. तिने नाक धरून श्वास घेतला. त्या शेल्याला जुईच्या अत्तराचा एक मंद वास होता. माधवा, द्रौपदीची लालूच कर्णाला दाखवलीस, त्याची जबाबदारी कोणाची? कृष्णाचे ओठ निःशब्द झाले. मग तो पायरीवर आडवा आला. रागेच्या मांडीवर डोके ठेवून तिच्याकडे वर पाहताना त्याला त्याचा सगळा तरुणपणचा बदल आठवला. तिने स्वतःचा कण कण उपसून फेकला होता त्या काळात. त्याच्यात आपलं आयुष्य त्याला गोट्या गोट्यानं पाजलं होतं. तिच्यापाशी नाही, मग कोणापाशी कमी करायचं? मी चुकलो राहतो, मला क्षमा कर. मी कोण तुला क्षमा करणारी? अरे मी ऐकलं ना, तुला क्षणभर तिच्यापेक्षा स्वतःला भाग्यवान समजले. ऐकतोयस ना? हो. म्हटलं की माझ्याकडे वळूनही न पाहता गेलास, पण माझ्या जवळ एका जुन्या क्षणांची पुरचुंडी होती दिवस काढायला, आणि त्या क्षणांना तू मोहळ होण्याची जादुरी केली होतीस. माझ्याजवळ एक विरहाचं दुःख लसलसणार, आणि तू माझ्यासाठी कुठेतरी आहेस जगाच्या पाठीवर, याचा निदान दिलासा होता. पण तिनं काय करावं, जिच्या केसांची आठवण ठेवून शिष्टाईत गेलास, जिच्या मनात आपल्या प्रेमाची खूण दिव्यासारखी ठेवून निघालास, तिचाच तिने सौदा केलास. तिच्यासाठी हा अपमान केवढा असेल? आणि कृष्णा, तीही बघ केवढी मोठी. तिने सगळं सहज बंद केलं मनात. थोडी अशी सफाई, युद्ध, धर्मनीती, राजनीती यांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या असतील. ठीक आहे, समजली नसेल. अरे ती द्यूत सभेतील तुझ्या चमत्काराचा अर्थ समजू शकते, तिला या प्रसंगाचा अर्थ समजला नसेल. पण तिनंही ते गिळलं माझं. प्रेम फार जहरी असतं, फार कडू असतं वेळाला. मला विचार, तुला गिळता गिळता माझा रंग बदलून गेला. मग बघतेस ना? कृष्णानं तिचा हात ओढून घेतला. राधेचं गोरेपण खरंच पूर्वीसारखं राहिलं नाही. किती रागली, किती सुखी झाली तिची कातडी. तिच्या हातावर हलकी बोटं फिरवत कृष्णानं क्षणभर डोळे मिटून घेतले. त्याला वाटलं आता ते ओढूच नाही. आपल्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे मिटून पडलेल्या त्याच्या चेहऱ्याकडे राधा कुतूहलानं पाहत राहिली. ते केसांनी झाकवलेलं कपाळ, ते मोठे मोठे लबाड डोळे, ते सरळ तरतरीत नाक, ते मिश्किल वर्णाचे ओठ, ती थेट नेमकी हलवटी. त्याचा सावळा चेहरा इतका निश्चित की तेव्हा त्याच्या निश्चितपणाची शंका यायची. दरवेळी वाटायचं की हा तो नव्या चेहरा जो आपण पूर्वी पाहिला. आता मात्र वाटतं हा बराचसा स्थिरावला. हाताचं चित्र काढता येईल, त्याचं शिल्पही घडवता येईल. युग उलटतील. लोक म्हणत राहतील, वा काय चेहरा, जणू पूर्ण पुरुष. का असतेस ग? काही नाही, तुझ्याकडे पाहताना थोड्यासारखं काहीतरी वाटतं. वाटलं की आता तुझ्या चेहऱ्यावरची जाण आली ना, ती बघून लोक तुझं रूप निश्चित करू शकतील. पूर्ण पुरुष म्हणून तुझं शिल्प घडवायला अगदी योग्य आहे बघा तुझा चेहरा. मला खुडक्या या चेहऱ्याचा हसू येत नाही. पूर्वीच्या तुझ्या त्या अनिश्चित हलत्या आणि बदलत्या नांगरवर किती जीव टाकला मी. चल मग हो का तसंच. वर छान चंद्र आहे पौर्णिमेचा, पाणी आहे शेजारी, आणि रात्री एकटे आहोत तुला तसेच. माझी काही हरकत नाही तुला प्रेम करायला. चेष्टा नको रे. तू आता जरी असा झालास तरी मी झाले जगून जगून जगून. तुझं नवेपण सोचणार आहे का मला? आणि प्रेमच तर करायचं तर ते करतोय नाही का आपण? तुझ्या पूर्णत्वाचं मला हसू आलं, तुम्हाला नको आहे म्हणूनच. मला वाटलं होतं की तुझ्या पूर्ण होण्याशी माझा अगदीच संबंध नाही राहिला. किती गमतीची गोष्ट आहे नाही? इतक्या अलिप्तपणे पूर्ण पुरुष होत गेलेल्या तुला मी पाहू शकते, याचंच मला हसू आलं. तुझ्या फक्त
फक्त आपलेपणाशीच माझं नातं होतं. सत्य समजलं ना म्हणून हसू आलं. नाही ना, आपल्याला पूर्ण सत्य नाही समजलेलं. आपण पुन्हा एकच बाजू पाहतो त्या घटनेची. हे बघ, आपलं स्वतंत्र जगणं अटळ आणि आवश्यक आहे हे तू जेव्हा स्वीकारलंस ना, तेव्हाच माझ्याबरोबर पुढेपणाशी तुझाही वायदा होऊन गेला. हे तुला कळलंच नाही. मग पुढलं त्या एका बिंदूकडे आपापल्या आयुष्याकडे सरकत चाल. त्या बिंदूत आपण भेटणारच होतो. मग हे जर तुला आधी ठाऊक होतं तर चकित कसा झाला तरी मी आल्याचं कळाल्यावर? तो बिचारा प्रतिहारी मला म्हणाला, देव लगेच बोलत नाही तुम्हाला. अगदी नवल वाटलं त्यांना तुमचं नाव सांगितल्यावर. कोण तुम्ही त्यांच्या? मग सांगितलंच ना, पहिली बायको आहे त्यांची आणि आपला वाटा मागालेल्या हक्काचा. माधवा, अगं पण मी चकित झालो होतो वेगळ्या काळी. आपली भेट अटळ आहे याची कल्पना मला होती, पण तुला नव्हती. आणि स्वतः पुढेपणाच्या बिंदूवर आलो आहोत याची जाणीव देखील तुला नव्हती. अजूनही नाही. तरी तू आलीस म्हणून मला नवल वाटलं. पण एक सांगू, तुझा हा भाबडेपणा, सगळ्यात हा स्वाभाविकपणा यांनीच मला तुझ्यापाशी बांधून ठेवलेला. खूप बोललास. आधी मला बोलायला वाक्य परत घे बरं. मी तुझी पहिली बायको कधीच नव्हती. इतक्या वर्षांनंतर स्वतःला पूर्ण म्हणवताना तू माझं सगळं कोणत्या पातळीवर नेऊन ठेवतोस हे समजतंय का तुला? ठरते तर हे बोलू नये रे आपण. राहो नकोस काशी, डोकू पण नकोस. फार वर्षांनी आज मी माझं मन मोकळं करतो. तुला नाही का समजलं? नाही कृष्णा, इतका भोळा, इतका सरळ नाहीयेस ना तू. कधीच नव्हतास. तू तर आता उलट काढलंस. मी तुझ्या द्वारकेत असं येणं, तुझ्या राजमहालात कसे उभं राहणं यानंच मी तुला दुखावलं. मला माहितीये ते तू त्याचं उत्तर फेडलंस. कसली भेट राहिली आता? अजून का जुने खेळ खेळतेस? होय रे श्रीरंगा, मी अजून खेळते जुने खेळ. लहानपणचे सगळे खेळ म्हातारपणी पुन्हा खेळावेसे वाटतात बघ. मी अजून कधीतरी सूर्य बुडाल्यावर जाते यमुनेवर. पाणी आणायचं नसतं आता, पण नुसतीच जाते. कदंबाखाली बसते डोळे मिळते. तिथं बसून वाटतं कुठून तरी सख्यांचा आवाज येईल साई सुट्ट्या म्हणून. मग मी उठे, त्यांना शोधत जाईल इकडे तिकडे आणि अचानक तिकडे झाडावरून तूच पकडशील माझा हात, ओढून देशील तिकडे ओढून दे. सख्या वेळेला आपल्याला पश्चात चांगली किती राहील मग. मला कळतंय हे असं भास होणं बरोबर नाही. पण कधी कधी वाटतं की अशा भासांच्या खेळात मी खरीखुरी जगतीये. तिथल्या तेवढ्या आनंदावर इतर सगळं करून जातो. तुला नाही का त्याचं होत कधी? नाही करा. तुझ्यापेक्षा किती वेगळा जगलो बघ ना. ते गाव, ती माणसं, ती यमुना, ते तुझ्यापासून दूर झालंच नाही त्यातलं काही. तू तेवढंच जगलीस, तेवढंच वाटलीस. मी कुठे कुठे गेलो, किती वर खाली आलो. माझ्या सगळ्या जगण्याला व्यापून एवढं मोठं गोकुळ नव्हतं राहत. हे मी ओळखलं ना, तेव्हाच त्याच्या पासातून सुटून गेलो होतो. माधवा, तुझा विचार जेव्हा जेव्हा मी करायचे ना, तेव्हा तेव्हा फार बरं वाटायचं. मात्र थोडा हेवाई वाटायचा हो तुझा. वाटायचं तुझ्याबरोबर मीही गोकुळ सोडते तर काय झालं असतं. नाही, पण हे वाटणं काही खरं नव्हतं. मी काय केलं इतके दिवस माहितीये? मी माझं मन पाठवून केलं तुझ्याबरोबर. दरवेळी तुझ्याबद्दल काही ऐकलं ना की मी तुझ्या वागण्याचे, बोलण्याचे, प्रतिक्रियांचे अर्थ लावायचे. मनातच तुझं जाणून बघायची. एकेका वाटायचं तू दुष्ट आहेस. हे सगळं मी जवळून अनुभवलं असतं तर तू मला घेऊन गेला असतास. तू गेला ना तेव्हा दुःखाला असा पोळला होता की दरवेळी नव्या उन्हाळ्याला वाटायचं मी धावलेच असते. तुझी एक खूण पुढे होती रे मला. पण मग नंतर भर ओसरला, पिसेपणा कमी झाला. मग कळलं की माझी पण तर गोकुळच ती उचलून मी कुठे उजायला जाणार. मोठा आभाळासारखा होता, जिथे जाऊ तिथे असणारच होता चांगला. कितीही वाढू शकणार होता, ताणला जात होता कितीही. मी आपली मुलीची वेळ, मला तुझ्या ऊन माराचा स्पर्श पुढे. मी आले नसते
मुळीच आले नसते. आपण फार ओळखतो बघ एकमेकांना, नाही? पण तू कोकण सकट वाढलीस ना, त्या एवढ्याशा जगासकट उंच होतीस, इथवर पोचलीस. ते तुझ्या दुःखाचं देणं आहे बाबा. असलंच काही तर ते तुझंच देणं आहे. चल जरा पाय मोकळं. राधा त्याचा हात धरत होती. मन जमवणाऱ्या वाळू नकून दोघं मूकपणानं चालत राहिले. तिच्या मनात अंधकाबरोबरचा असाच एक प्रवास लागला. तेव्हा कृष्ण गोकुळातून नुकताच निघून गेला होता. तो परत येणार आहे किंवा नाही याचा अंदाज कुणालाच नव्हता. पण राधेची अवस्था तेव्हा कठीण होती. तिचा एकटेपण अजून ताजं होतं. तिच्याविषयीच्या कुजबुजीला आता जास्त अवसर मिळाला होता. तशी जननिंदेची भीती तिला कधीच नव्हती. घर दार सासू नवरा कुणालाही न जुमानता तिनं कृष्णावर स्वतःला झोपून दिलं होतं. तिला कसली भीती? पण कृष्ण गोकुळ सोडून निघून गेला म्हणजे जणू राधा अनाथ झाली. तिला नवरा प्रिय कर अशी जणू तिची परवड झाली असं वाटून तिच्याविषयी पुन्हा एकदा राळ होती. तेव्हा एकदा ती अनयाबरोबर तिच्या नवऱ्याबरोबर मथुरेला गेली होती. बाजारहाट करून परतताना पुष्कळ उशीर झाला होता. इतक्या उशिरा नवऱ्याबरोबर यमुनेकाठी चालण्याची तिची बहुतेक पहिलीच वेळ असते. अरे एरवी अगदी कमी बोलणारा, पण त्या दिवशी तो खूप बोलत होता. त्याचे लहानपण, त्याचे हट्ट, त्याचं आईचा पदर हातात धरून झोपणं, समजूतदारपणे त्याचं भावंडांसाठी मार करणं, वाळूचे दगड पायाला हळूहळू उडवत तो चालत होता. चालता चालता बोलत होता. बाजूने वाहणारं यमुनेचं पाणी त्याच्या बोलण्याला मंद ताल देत होतं. एकाएकी राधेला त्याची तिच्यासाठी चाललेली धडपड पडून आली. तिला आवाजून त्याच्याकडे पाहिलं आणि तो समजुतीला हसला. अगदी मऊपणे त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या काळजात काहीतरी लपवून झालं. आता तिला अनयची आठवण झाली आणि वाटलं अनयमध्ये आपण पुन्हा कृष्णाला पाहण्याचा अट्टास नाही केला हे आपलं शहाणपण खरं. एक सांग, मध्ये एका वर्षात तू सुखी होतीस? विचारलं माझं, तू सुखी होतीस मध्ये काळात? खचला रे तुझा हा प्रश्न. मी सुखी होते आणि नव्हते. तुला काय वाटलं तू मला सोडून ताडकन निघून गेलास एक दिवस म्हणून मी अखंड तुझ्यासाठी रडत राहिले असेल की तुला विसरून पुन्हा अन्यायाच्या रमून गेले असेल? पण माझ्यासाठी दोन्ही गोष्टी अशक्य होत्या माधवा, हे तुलाही ठाऊक आहे ना. कारण माझ्यासाठी अन्यायाचं उदार म्हणून हे वास्तव होतं. विश्वास टाकावा असं वास्तव होतं आणि दुसरीकडे तुझं दाट निळ प्रेम हेही वास्तवच होतं. एक पार्थिव होतं, दुसरं नव्हतं. पण माझ्या मुठीत तर दोन्ही सुख होती. मी का सुखी नसावं? पहिल्या शोकाचा उन्हाळा संपला तेव्हा हळूहळू मला कळत गेलं माझ्या सुखाचं रहस्य आणि मी शांत झाले. सुखीच होते मी, तशी सुखीच होते. आणि होतीस फार बाबड्या करण्यासाठी नव्हते. म्हणजे मला दोन्ही प्रेम, ती दोन्ही सुख घेऊन मिळवता येत नव्हतं. वाटायचं कालिंदीच्या त्या रायांमधून उंच आवाजात गात सुटावं, गाईच्या गळ्यातल्या घंटांनी गावं, आम्हा साऱ्यांच्या पायातल्या पैंजणांनी गावं, हातातल्या खळखळ कांकणांनी गावं, सगळ्यांनी माझं नुसतं गात राहावं. खरं खात्रेच करायचा. खरंच तसं करता येत नव्हतं ना म्हणून खूप खंत केली मी. पण मग दिवस जात राहिले तसं कळलं देखील मलाही. कळलं की सत्य माहीत असावं मनाला, जीवापाशी नेहमी असावा त्याचा उलगडा. पण ते उच्चारायचं असतं अगदी कधीतरीच. तशी वेळ आली तरच. शेवटी आज तशीच वेळ आली. शेवटी आज आली. खरं आहे. पण एक सत्य त्यावेळी तुला कळतं तर तू खंत केलीच नसतेस. तू स्वतः तुझ्या सुखाचं उघडायचं हे तुला कळतं तर का? हो. बापरे, मी होय की मी माझं अस्तित्वच एक निर्णय नाही रे. हे हात पाय, हे केस माझे, हा चेहरा, खरंच हे सगळं प्रेमच मिळवते मी कायमची. आणि ओळखलं होतं हे यशोदामाईने.
कळलंच नाही मला इतके दिवस, कळलंच नाही बघ. हो, यशोदे बरोबर याचं बालपणही केलं असं त्यावेळी समजली ती. पण ते खरं नव्हे. यशोदा काय आणि हा काय, ही माणसं अशी मुकाट्यानं आपलं सोडून जायची नाही. काळाला ओठ लावून आयुष्य चोखून फिरणारी ही माणसं अशी उत्कट वागली की लाल रसरशीत होणार ती काळाच्या अंगावर. जगण्याचं हे प्रेम विलक्षण करत याला मग काय सांगायचं. हा म्हणजे सर्वज्ञानी, हा लीला विश्वंभर. याच्या चमत्काराच्या कथा गावोगावी लोक सांगतायत आणि एकदा, अगदी एकदा सुद्धा हा माझ्याकडे आला नाही. तर कितीतरी मी यमुनेच्या वळणात एकटी बसले आणि याच्या आठवणीने शोष पडलाय माझ्या गळ्याला. कितीदा मी पण सोडलं यानं मला, ते सोडलंच. कुठल्या क्षणी सोडत राहते मला, कधी कुठलं सोडले. मी तुझा विचार करत होते. आपण एकमेकांना इतके ओळखतो ना की शरीराबरोबर मनाचाही कणकण शोधला होता पण एकमेकांचा. इथं मी तर निश्चिंत होतो, मी परत आलो नाही म्हणून तुझ्या मनात एक सर राहतो. मधून मधून तो तुला त्रास देत असणार, हा सर म्हणजे तू मला ओळख नाकाराचा सर राहतो. तुला समजते का? एरवी हा सर राहिला नसता, ही वस्तुस्थिती सहज स्वीकारली गेली असते. अजूनही तू संतुष्टीस, अडकळलीस का? कारण मी तुझ्यासारखी नाही, मातीची आहे मी, साधी बाई आहे मी. नाही, हे त्याचं उत्तर नाही. मातीची होती तर तशीच मिठी घातलीस का मला? नाही, याचं उत्तर वेगळं आहे. बरं, यशोदाबाई काय म्हणाली तुझं सांगितलं नाहीस? माई तेव्हा मरणाच्या दारात होती. सगळे भेटून जात होते. मी गेले ना तेव्हा तिने मला जवळ घेतलं, अगदी जवळ घेतलं. तिला बसता केलं होतं. मी तिच्याजवळ होते. अगदी काही वेळ नुसतीच बसून होते. माई इतकी वाढली होती रे की क्षणभर वाटलं जिवंत तरी का म्हणायचं हिला. पण कृष्णा ती एवढी जिवंत होती त्यावेळी की बहुधा तू गेला प्रथमच कशी असेल. मला म्हणाली, कोणी लक्षात ठेव, एक तू आणि एक मी, त्याला आपल्याशिवाय जगात दुसरं कुणी म्हणून त्याचं नाही. आपण दोघींनी केला त्याला एवढा ताडमाड दिसतो, आपल्यामधून वाढला तो. मग ती म्हणाली, आई मी काही आता त्याला परत पाहणार नाही, इच्छाच नाही उरलेली. पण तुला जणू कधी काही वाटलं त्याला बघावं तर पाय मागे घेऊ नकोस राहिले, मान अपमान ठेवू नको. लक्षात ठेव की ते उपकार नसतील त्याचे, त्याला भेटलीस तर त्यालाच सुखानं मरता येईल. कृष्ण मी हे ऐकून अगदी गळून गेले त्यावेळी. तोंडून शब्दच फुटे ना माझ्या. मग माई परत म्हणाली, कळतंय ना मी बोललेलं, त्याला भेटलीस की त्याचं जगणं पूर्ण होईल तेवढं म्हणून म्हणते. पण वाटलं तरच गबाई, नाहीतर नको, नाहीतर मुकाट मर माझ्यासारखी. मग पुढच्या जन्मी आहेच पुन्हा गाठ. मग म्हणली, आता उठ, समोरची पेटी उघड, उचल झाकण आणि आतलं गाठवण काढ. लाल कपड्याचं बघ आणि इकडे घेऊन जा आणि पुन्हा येऊ नकोस. ती घाबरत विचारलं, काय हे माय? तिने उत्तर नाही दिलं. तिने डोळे मिटून नुसतंच हातानं जा म्हणलं. ती तशीच आली. विचारलं नाहीस त्यात काय वगैरे? माहिती मला, माझं लहानपण तिनं तुझ्या स्वाधीन केलं नाही. होय, त्यात तुझी अंगठी टोपली होती, कुंजा होत्या, वाळे बिंद्या सुद्धा होत्या. आणि राधे तरी राहिला सर कसा तुझ्या मनामध्ये, कसा राहिला संकोच. तर मी सांगितलं तर समजून घ्यायचं, खंत नाही करायची, रडायचं नाही. सांग. कारण तू ही यशोदी इतकी मोकळी होऊ नाही शकतेस. ती तिच्या प्रेमातून मोकळी झाली. माझ्यावरच्या तिच्या प्रेमाला अगदी कोणतीही बंधनं उभी नाही. त्याची एकमेव आई होती, माझी आई. खरं आहे, खरं.
मला माझ्या स्वतःच्या प्रेमाचाही एक वेढा पडला. म्हणून तर आधी इथं त्यातून मोकळं होण्यासाठी आली. पण कृष्ण, एक लक्षात ठेव, ती आई होती. बाई आई होते ना, तेव्हा तिला मुक्तीची वाट जेवढी जवळ असते ना, तेवढी इतरांना नाही. हे सगळ्या जणींना न उमगलेलं सत्य आहे. पण जपून जपून सगळ्या बायांनी किती मऊ, किती उबदार केलं. त्याची घोडी माझ्या अंगावर झाकली असती तर मी यापूर्वी सुटले असते. पण तसं नाही घडलं. मी तशीच उरले, कुडकुडत राहिले. दुःखाची नस किती खाण उभू लागली त्या शब्दात. कृष्णाच्या सांत्वनाच्या हातीनं राधा आणखी दुःखी झाली. यशोदेनं दिलेलं ते गाठोडं इतके रात्री तिने उशाशी घेतलं होतं. त्याची आठवण तिला झाली आणि ती तळमळून मनोमन म्हणाली, पुढच्या जन्मी पोटी ये कृष्णा. जणू हा उपचार आणल्यासारखं कृष्णाने तिच्याकडे पाहिलं. तिची रिकामी पूज जणू त्यानं पाहिली आणि तिच्या दंडाला बघत तिला पुढे चालवतो म्हणाला, माझा शेला तुझ्या अंगावर तरी कुठकुठलीस नाही. मग आता शांत हो राहा. मी आहे ना, मी आहे. हे समुद्राचे रंग खूप बदलत असतात नाही रे? होय ना, मी खूप पहिले तेच रंग. अलीकडे द्वारकेत असतो ना हल्ली, अगदी दिवसेंदिवस. मग खूप वेळ समुद्रावर येतो, पाहत राहतो या पाण्याकडे. पण याच्यावरचा वारा मला प्रिय नाही. मला आवडतो ना तो यमुनेचाच वार, गर्द निळा वार. त्याला एक वास आहे. तेव्हा त्या वासाला नाव नव्हतं. नंतर त्याचं नावही कळलं आणि गावही कळलं. मला ना तो तुझाच वास वाटायचा. तो पुरुषाचा वास नव्हताच, तो यमुनेचाच वास असलाच तर तुम्हाला सगळ्या गोपींचा वास असेल मला लागेल. पण नंतर जेव्हा त्या वासाचा उगम कळला तेव्हा मला तुम्ही चकित झाला. म्हटलं इतक्या आधीपासून एखाद्याच्या आयुष्याचा वास येत असेल का तुमच्या माणसाला? ओळखीच्या आधीपासून येतो ना. सामान्य स्त्रीचा असायचा तो वास, जो लग्न राहणार नाही. द्रौपदीच्या सुगंधाची जात घमघमण्याची. आणि तू मंत्र झाला. तुला न कळायला काय झालं? त्यातून फार कळायला लागलं होतं ना तुला. कृष्ण एकदम स्तब्ध झाला. राधेनं नेमकं कसं ओळखलं की तो यमुनेवरच्या वाऱ्याचा निळा वास द्रौपदीच्या देहगंधासारखा वाटतो मला. ओळखलंस? ओळखू नये? अरे तिच्या स्वयंवर मंडपात तू होतास हे कळलं तेव्हाच ओळखलं होतं मी. नुसत्या वासाची नव्हे, रंगाची देखील ओळख तिनं आधीच झाली तुला. यमुनेसारखीच तीही सावली नाही का? राधे, तुझं मग रंगांचं वेळ एकदम कमी झाला. काल तुला पाहिली, आज पाहिली, किती सौम्य एका रंगात बसलाय तरी. पूर्वीची ती गर्द रंगाची झिरमट गेली कुठे? ती माझी हौस एकदा तूच पुरवलीस. तेव्हापासून पुन्हा म्हणून रंगीत साडी नेसली नाही बघ. पुन्हा म्हणशील लागट बोलते, पण सांगून टाकायला हवं तुला. तेही सभेमध्ये द्रौपदीला वस्त्र पुरवलीस तू भारंभार. त्याची वर्णनं ऐकली आणि तृप्त झाले. तेव्हापासून एक पांढरा रंग आहे बघ. अजून ते रंग नाही होत आहेत ना, म्हणून तो बोलाय वापरा. मग ती स्वतःशी तुसासली. थोडा वेळ बोलली नाही काही. मग कपुरीच्या ओशाळ्या स्वरात म्हणाली, हे तू म्हणतोस तसा पुढेपणाच्या कुठल्या तरी एका बिंदूवर भेटणार होतो म्हणून भेटलो आपण. पण कृष्णा, एकमेकांकडे पाहताना काय दिसते सांगू? कृष्णानं तिच्या खांद्यावर हात ठेवत मोठा झाला. तिच्या खांद्यावर भरी मताचा थोडा दाब दिला. तिला वाटलं बोलू नये, पण ती बोललीच. तू सगळ्या प्रसंगांमधून कसा निव्वळपणे वाहत गेलास पाण्यासारखा, या समुद्रासारखा. त्या त्यावेळी रंगून निघालास. पुन्हा तुझ्यावर थोडंही नाही कसली. अगदी अगदी त्या भीषण युद्धाची देखील नाही बघ. नाहीतर मी बघ केवढ्या खुणा, केवढे व्रण, केवढी चटते माझ्या अंगावर, केवढे डाग आहेत. मी आले एवढंच फक्त, बाकी काही नाही. तू मात्र अखेर सगळा नितळ उडून आलास. केवढा फरक तू पाहिलंस ना? बघ बाई, समुद्राला गोडी नाही कसं, यमुनेचं पाणी कसं गोड तुझ्यासारखं. समजून काय होतस माझी?
समजूत नाही ग, खरंच सांगतो. आता खरंच जेवणात चपाती चव गेली हो. खूप खारट, खूप तुरट लागते आयुष्य. युद्धानंतरच्या चराठीची चव कशी असायची. समुद्राचा विस्तार एवढा आठवत नसेल, तेवढाच त्याला खारटपणाने आठवत असतो. त्याला गोड राहता येत नाही किती वाटलं तरी. राधेला वाटलं किती विलक्षण जीवन. आपण गोकुळातल्या चिमुकल्या नदीतून सरळ भारतून इथं मिळालो. कृष्णानं आकाश पाताळ थांबवलं, उलट सुलट केलं जीवन मरणाचं चक्र, आणि तो पृथ्वी घेऊन आला. पुन्हा इथे येऊन मिळाला. हे मिळणं जर खरं तर मग त्याच्या महत्वाकांक्षेचं, त्याच्या प्रज्ञाबळानं घडलेल्या युद्धाच्या जयविजयाचं काय? चंद्र बंद आहे, वारे गार आहे, उत्तर रात्रीनंतर एक मधला प्रहर आहे. पहाटे पूर्वीचा आणि रात्रीनंतरचा प्रहर. त्याला थोडी दमल्यासारखी झाली. ती वाळूतच बसली. दूर राहिलं रे आपलं देऊळ. परत जाऊया की नाही? पाठ मिळतं ना. खरंच रे, एवढा मोठा राजा तू रात्री आलास तरी कसा? म्हणजे रागानं नाही ना, खरं खरं विचारते. तुला विचारलं नाही कोणी? राधे, तुला भेटायचं म्हणजे रात्रीचा अंतर हवा नाही का? शिवाय पौर्णिमेचा चंद्र हवा घरात ना, पाणी हवं चमचमणार. आपल्या भेटीसाठी या गोष्टी आढळल्या. तसं नसतं ना, तुला भेटलो असतो मी घर उघडा, बरं गगले तुझे घेतल्याचे हात हातात. अरे मी या भेटीचा स्वाभाविकपणा महत्वाचा होता. मग कुणी काही एक दोन गोष्टी पण राहिल्या बरं का त्यातल्या. कोणत्या पण? तुझ्या मोतीसाचा मुकुट राहिला, तुला घालण्यासाठी माझी रामफुलाची माळ राहिली, मला ऐकवण्यासाठीची तुझी बासरी सुद्धा राहिली बघ. नाही कसं काही सुद्धा राहिलं नाही हो यात. मी नुसतं तुझ्या मांडीवर तेव्हा तुझा हात फिरला मिळतो माझी केसात, आणि तुझे हात तर मी ओढून घेतले होते माझ्या गळ्याशी. मग बासरीचं आता नको सांगूस कृष्णा, ती तर अखंड वाजतेच आहे माझ्या मनात. तुझ्याच तऱ्हेनं विचार करू लागलं ना की जरा खूप सुंदर होत जातं. ते सोपं नसतं, त्याबद्दल तक्रार नव्हतीच माझी. ते सुंदर होतं, सुंदर करता येतं, हे काही कमी आहे का? थांब बाबा आता जरा, इथे उभं राहूया होतेच. मला सांगता येत नाही मग चालता चालता. तुझा चेहरा पुढ्यात ठेवून बोलायचं मला. त्या निर्मनुष्य वाळूच्या पट्ट्यावर कृष्ण तिच्यापुढे उभा राहिला. केस पांढरे, त्यावर चांदण्यांचा हलका हात ठेवलेला. वाऱ्यानं मालेवरची झुंपक घेऊन सुटारत होती. वळे उठलेले हात, स्थिर स्निग्ध डोळे, त्याच्या आकृतीत भरून राहिलेलं हे जगण्याचं आश्वासन इतकं उत्कट होतं की राधेला रोज सुटलं. ऐवरून ती म्हणाली, तू गेलास मला सोडून, तेव्हा इतकी रडले बघ मी की माझं रडूच आटून गेलं. तेव्हा रडले नव्हते त्यानंतर, पण आज पुन्हा रडल्याला रडले. तू पुन्हा मिळाल्याचं रडू येते रे. कशी वेडी आहे मी. तू किती सहज सहज कबूल देव केलास तुझ्या दुःखाची. तुझ्या निवडपणात ती दुःख दुःख नाहीच नव्हती. हे सोड, पण तू अगदी थेट दिलास जमा खर्च, आणि मी मग तेवढी अवघडले. फार उशीर करते सर. तुझं ओझं हलकं व्हावं म्हणून वाट पाहतोय कधीची. मोकळं व्हायला किती आडेवेळे करतो. एकदा घरी यायला उशीर झाला होता आणि घरात नव्हता. कुठेतरी परगावी गेला होता. मला उशीर झाला म्हणून खूप रागून घेतली. सासूबाईंचा संयम सुटला शेवटी. खूप मार खाल्ला मी. घर खटक्याला त्या चिरूच पडत रडते का बघा म्हणतात. पण एक नवरा सोडला आणि मग गावभर हिंडायला मोकळी. तो तर गेलाच का पाठ पिकवून तरी घरात पाय धरतो का बघा. कोण आहे बाबा? त्या मारून मारून टाकल्या. माझे केस धरून शेपटी कोरून खळवळून कोरडल्या. सांग त्याचं नाव मला. कुणाचं नाव कुठे सांग. आणि काय अशी म्हणाले,
कधीच नाही आठवलं, मी आठवणारी नाही. मला सर्वस्व देईन, पण तुलाच आठवीन फक्त. सासूबाई थरथरात गप्प बसल्या. थांब, मला बघून घेऊ दे कृष्णा. पण त्या दिवशी मी तुझं नाव नव्हते फुटफुटत. मी तुझं नाव नव्हते रे घेत. त्या प्रत्येक फटक्याला कळवत आला, माझा म्हणून तू नव्हताच आठवत. हो की काय होय ना, तुझ्या चाचण्यातून तू सांगण्या पूर्वीच मी ती ओळख. पण वेडे आलंय हे माझे चिरवांचे रूप आहे. तुला ठाऊक कसं नाही? माधव, चंद्र पश्चिम क्षितिजाशी अगदी पिळवट होती. पूर्वेवर किंचित काळं पिवळं पाणी चढलं. अजून पुरतं उजडायचं. काळो पूर्ण हटला होता. रात्रीची स्वप्न अजून पुरते हटली नव्हती. पहाटेची पापणी किंचित जडच होती. देऊळ आता अगदी 4 हातावर आले. राधेला पाय होताना पाहून कृष्ण आत कळवला. नाही नको. ती कशी कशी पायऱ्यांपर्यंत आला आणि कोसळल्यासाठी मटकन खाली बसली. तिची नजर चटकन कृष्णाच्या पावलांकडे गेली. ती निरोधी लांब पावलं, त्यांचे ते वाळूतले कसे. तिने एकदम वळून त्याच्या पायापाशी वाळू बसली. मोठे घट्ट झाले. मग परत पुढे वळत त्याच्या एका टोकाशी बांधून टाकली. कृष्णाने मग आपला हात पुढे केला. हे रे का मला ही हवी थोडी. रुक्मिणीला असं वचन देऊन आलोय. कसलं समुद्रावरची वाढवणाचं? तुला तुझ्या भेटलं येईल असं वचन दिलं होतं. श्रीरंगा, पुन्हा वेगवेगळ्या नावांनी मला वेगळा टाका घालू नको सर. द्वारकेचा हा समुद्र वाढण्यासाठी कोरा चालवला. इतका हळवा झालायस तर येतोच का पुन्हा उघड? चल मग. त्याचा शेला पुन्हा त्याच्या अंगावर गेला आणि हाताची मूठ म्हणाली, वाढून पण छानशी संधी मिळाली ती जाऊ. त्यानं तळवा पसरला. एक किंचित गुलाबी ढाकेची चिमुकली जोड शिंपली त्याच्या हातावर होती. डोळे मिटून काहीतरी मोठं त्यानं आठवलं. घेतो राधे. निरोप मी घ्यायचा कृष्णा. मी आले तुझ्याकडे की भरताच तुझ्याकडे मला. पण कृष्ण आता उत्तर द्यायला तिथे थांबलाच नाही. मागे वळूनही न पाहता तो झपाझप चालत पुढे दूर जात नाही. त्याला पाठमोर पाहताना राधेला दाखवला. ते अजूनही चिरंतन किनाऱ्यावरती एकटीच त्याला पाठमोर पाहत होते. एकटी नव्हे, खरं म्हणजे ते विलक्षण दृश्य पाहण्यासाठी सूर्य आता क्षितिजावर येऊन उभा राहिला. धन्यवाद. या कथेच्या लेखिका डॉक्टर अरुणा ढेरे. राधा सौ सायली शाह, कृष्ण प्रसाद मोटवडेकर, सूत्रसंचालन आणि पुनर्लेखन मी सूर्या. खूप छान. न पाहिलेल्या व्यक्तीच्या मनातील भावना आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य फक्त अरुणा ढेरे सारख्या सिद्धहस्त लेखिकेकडेच असू शकतं. आणि ते शब्दचित्र शब्द अभिनयातून आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या त्रिमूर्तींचे मी तितकंच कौतुक करतो. कथानकाच्या शेवटाकडे जाताना मला उगीच असं वाटलं की यमुने काठचं खळखळत आणि ओसंडून वाहणारं प्रेम कृष्ण आणि राधेचं शेवटी द्वारकेच्या समुद्रासारखं अतिशय अचानक आणि गंभीर झालेलं असावं, हे लेखिकेला बहुतेक सुचवायचं असेल असा विचार माझ्या मनात आला. परत या त्रिमूर्तीचं अतिशय कौतुक आणि त्यांना धन्यवाद देतो आणि श्री विनायक मानेंना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम पुढे. गेली 178 वर्ष जी वाचन चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न पुणे नगर वाचन मंदिर करते आणि आजचा हा अभिवाचनाचा कार्यक्रम
मला वाटते ही चळवळ पुढे नेण्याचं एक पाऊल आहे. आजचा आपला 4था कार्यक्रम आहे. जे नव्यानं आपण वाचन कट्टा सुरू केला. दर महिन्याला आपण मला आवडलेलं पुस्तक असे आपले 3 कार्यक्रम झाले त्याच्यावरती. आजचा हा अभिवाचनाचा कार्यक्रम. अभिवाचनामध्येच वाचन आहे, सहाभिनय असतं, त्यामुळे निश्चितपणे आपण सगळेजण एकरूप होऊन जातो. सत्यम शिवम सुंदरम ही भारतीय शाश्वत आध्यात्मिक विचारधारा आहे. पण ती विचारधारा अक्षुण्य कशी राहावी, ती पुढे कशी न्यावी, ती वास्तवात जगावी कशी, ही योगेश्वर श्रीकृष्णाच्या पूर्ण पुरुषोत्तम रूपातून आपल्याला कळते. श्रीकृष्णाचे वेगवेगळे रंग आहेत. रंग माझा वेगळा. कृष्ण रंग असेल, कृष्ण रूप असेल, कृष्ण प्रेम असेल, अशी विविध रूप आपण योगेश्वर श्रीकृष्णाच्या रूपातून पाहतो. ही जी शाश्वत विचारधारा आहे ती जगायची कशी. कुरुक्षेत्रावरती जेव्हा अर्जुनाला गीता सांगतो तर तेव्हा हीच शाश्वत विचारधारा सत्यम शिवम सुंदरम ही पुढे नेण्याचं काम ज्या तत्वज्ञानातून झालं त्या योगेश्वर श्रीकृष्णाकडे सुद्धा आपण एक तत्व हितचिंतक येणाऱ्या प्रत्येक युगासाठी अतिशय बोधात्मक आहे. आजच्या या कार्यक्रमातून मात्र उतारवयात राधा कृष्णाला भेटायला आई तीरावरून पहिली तीराकडे जर जायचं असेल तर पहिल्यांदा आई तीरावर यावं लागतं. आणि राधेसाठी हे आई तीर म्हणजे कृष्ण किनारा आहे. आणि राधा म्हणजे काय तर भळभळणारी भक्तिधारा आहे. धारेच्या विरुद्ध राधा. धारा त्या शब्दाचे विरोध केलं धारा, राधा असा शब्द येतो. आणि मला असं वाटतं आपण ही भरवळणारी धारा ही मगासपासून आपण एक कृष्ण किनारा हे पुस्तक मी अजून वाचलं नाही, पण निश्चितपणे हा विषय कृष्ण किनाऱ्यामधला जो संवाद आहे तो समजून घेण्यासाठी आपण सर्वजणच ज्याने वाचलेलं नाही आपण वाचनाचा प्रयत्न करू. अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून हे वाचन चळवळ पुढे जात असते की आम्हाला वाटावं हे पुस्तक आपण वाचावं. त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम मला वाटतं खूप औचित्यपूर्ण आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपला वाचन कट्टा जसा पुढे जाईल तसं पुढच्याच महिन्यामध्ये आपण आठवड्यातल्या कविता हा आपण एक कार्यक्रम करतो. पण मला स्वतःला असं वाटतं की आपल्या सर्वांचा सहभाग हा प्रत्येक वाचन कट्ट्यात असावा. खरं तर 4 जण पुस्तक परीक्षा देत असतात पण आपण अतिशय तन्मयतेने मनपूर्वक ऐकत असतो. हा सुद्धा आपला एक सहभाग असतो. पण पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेला की आपण सुद्धा आपल्या शालेय जीवनातली असेल किंवा आठवड्यातली एखादी चांगली कविता असेल या ठिकाणी सादर करायला हरकत नाही. फक्त मला वाटतं वेळेची मर्यादा पाहता आपण ग्रुपवरती टाकूयात की कुणाला कविता वाचन करायचं आहे कोणती कविता. एक 3 मिनिटाच्या वर तुम्हाला वेळ नसेल त्याची थोडीशी आपण सावधगिरी किंवा काळजी वगैरे. यावर्षी खूप मोठे मोठे लेखक निवडले. एस.एल. भैरव, त्यानंतर गजाननराव भेंडरे, मारुती चिंतनपती, हेमा साने, भास्कर चंदन शिरे आणि जयंत नागेकर यासाठी दिग्गज लेखक यावर्षी निवडले. तर मला असं वाटतं की आपण वाचक गटाचं थोडंसं स्वरूप बदलूया.
यातल्या काही लेखकांच्यावर आधारित आपण डिसेंबरपासून होणारी वाचन घेऊया. मला वाटते डिसेंबरमध्ये आपण एस एल भैरप्पा यांच्या कादंबरीवर आधारित वाचन घेऊया आणि आपण प्रयत्न करूया की उमा कुलकर्णी त्या दिवशी उपस्थित राहतात. त्याच्यानंतर मारुती चितमपल्ली आहे आणि फेब्रुवारीमध्ये शिवजयंती असते. मला असं वाटतं की गजानन बेंद्रेंचा विषय आपण त्या महिन्यात घ्यायला पाहिजे. खूप औचित्यपूर्ण ठरेल. असं एक पुढच्या काही वाचकट्ट्याबद्दल मी सुतवाच करून या ठिकाणी थांबतो आणि सतीशजींना विनंती करतो की त्याच्यानंतर मी श्री सुहास पराळेंना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करा. गेले तासभर आपण या कथावाचनामध्ये अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो. राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाच्या अनेक कथा आपल्या भारतीय समाजामध्ये कायम प्रचलित आहेत. आपण त्या चवीजवळ ऐकतो, वाचतो. त्याच्या अनेक प्रकारचे गीत सुद्धा प्रसिद्ध आहेत. परंतु अरुणाताई ढेरे यांची ही कथा एक वेगळा अँगल आपल्यासमोर मांडणारी आहे आणि त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेतला. मी सुद्धा त्यावर भारावून गेलो. राधा आणि कृष्ण उतार वयामध्ये एकमेकांच्या वागण्याचा कबुली दबाव आपल्यासमोर एकमेकांसमोर देतात आणि त्याला बॅकग्राऊंड कसली तर पौर्णिमेचा रात्र आणि सुंदर समुद्र किनारा आणि उत्तर रात्रीचं काळ हे सगळं चित्र डोळ्यासमोर त्यांनी मांडलं. असे हे दिग्गज कलाकार आपल्याकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण मस्तपैकी याचा आनंद लुटला हे मला सांगायला अतिशय आनंद होतो. हे दिग्गज कलाकार आपल्या इथं आले, त्यांनी आपली कला सादर केली आणि आपल्यालाही त्याचा आनंद दिला. याबद्दल मी सौ शायरी साहा, प्रसाद घोटवळेकर आणि सुधाकर वायकर तिघांचे आभार मानतो आणि त्यांनी असाच कार्यक्रम करण्यासाठी पुन्हा एकदा यावं